मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार आणि त्यांचे जलदुर्ग आपण अनेकदा पाहिले असतील, पण आज मी तुम्हाला अशा एका किल्ल्यावर घेऊन चाललो आहे ज्याने ऐन पावसाळ्यात इंग्रजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीची झोप उडवली होती. होय, आज आपण चाललो आहे अलिबाग जवळील समुद्रात दिमाखात उभा असलेल्या खांदेरी किल्ल्यावर, ज्याला आता कान्होजी आंग्रे बेट म्हणून ओळखले जाते. या व्हिडिओमध्ये आपण फक्त किल्लाच फिरणार नाही, तर जाणून घेणार किल्ल्याचा थरारक इतिहास, ब्रिटिशकालीन लाईट हाऊसचा अद्भुत नजराणा, खांदेरीवरील सर्वात मोठी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजेच म्युझिकल स्टोन किंवा संगीतमय खडक, गावकऱ्यांची श्रद्धा असलेली शिळा जी दरवर्षी आकाराने मोठी होते म्हणजेच वेताळदेव. चला तर मग निघूया एका ऐतिहासिक सफरीवर. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. खांदेरी किल्ल्यावर चाललो आपण खांदेरी किल्ल्यावर असं आहे की खांदेरी किल्ल्यावर जर तुम्ही वीकडेजमध्ये येता तर थोडं बोटीची अवेलेबिलिटी इथे कमी असते. अदरवाईज कसं आहे, संडेला जर तुम्ही आलात तर इथे 300 रुपये पर पर्सननी घेऊन जातात खांदेरी किल्ल्यावरती. बराच वेळ तिकडे थांबू शकतो आपण, पण मंडे टू सॅटर्डेमध्ये जर आलो तर थोडीशी दिक्कत होते बोटीची. सो आता आपण चाललो आहे खांदेरी किल्ला. खांदेरी किल्ल्याच्या इथे मला मित्र भेटले, कारण ते पण आपल्या मुंबईवरूनच आलेले आहेत आणि जवळजवळ त्यांचा पूर्ण ग्रुप आहे, 10 जणांचा असेल. 10 जणांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपबरोबर मी आज चाललो आहे. सो सुंदर अनुभव असणार आहे. आणि हा जो व्हिडिओ असेल खांदेरीचा, युनेस्कोमधला हा किल्ला आहे, ज्या किल्ल्याला मानांकन मिळालं आहे. सो या किल्ल्याचे आपण आज करूया भ्रमण. खांदेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील थळ गावाच्या किनाऱ्यावर यावे लागते. मुंबई आणि मुरुडच्या अगदी मध्यभागी ही भेट आहे. थळ बंदरातून खांदेरीसाठी स्थानिक मच्छीमारांच्या बोटी निघतात. खांदेरीमधला पहिला प्रवास आपला असतो बोटीचा. इथून खांदेरी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत, म्हणजे तिथे जो दरवाजा आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. सो ही अशी काही बोट आहे, बोटी आपल्याला उडी मारून जावी लागेल. एका बोटीमध्ये दुसऱ्या बोटीमध्ये प्रवेश. थँक्यू, धन्यवाद. कोण घेऊन जातोय? वा, अमेझिंग. समुद्रात प्रवास करताना डाव्या बाजूला तुम्हाला खांदेरीचा जुळा भाऊ म्हणजेच उंदेरी किल्ला दिसेल. एक महत्वाची सूचना, सोमवार ते शनिवारी शेअरिंग बोट अवेलेबल नसतात. त्यामुळे जर वीकडेज मध्ये तुम्ही या किल्ल्यावर जायचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रायव्हेट बोट करून जावी लागेल. आणि रविवारी इथे 300 रुपयात शेअरिंग बोट अवेलेबल असतात. भरतीच्या पाण्यावर स्वार होत साधारणपणे 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण खांदेरी किल्ल्याच्या जेटीवर पोहोचतो. नमस्कार मित्रांनो, आपण खांदेरी किल्ल्यावर पोहोचलोय. ज्या जस्ट बोटने आपण जसं तिथं पोहोचलोय, हा सगळा परिसर आहे खांदेरी किल्ल्याचा. या बाजूला ही तटबंदी आहे, इकडे लाईट हाऊस आहे, इथे बोट हाऊस म्हणजे मला वाटतं एक रिलॅक्स होणारी प्लेस आहे. हा इथे मॅप आहे. सो आपण सुरुवात करूया इथून. पहिलं आपण घेऊया दर्शन मंदिरामध्ये. तुम्हाला इथे मी हा एक मॅप आहे, आपण मॅप प्रमाणे इथून जाऊ शकतो पुढे. सो आपण प्रथम जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊया आपण. ऍक्च्युली माझ्यासोबत काही मुलं आली आहेत जी मुंबईचीच आहेत, मठची आहेत, आणि ते बोटीमध्ये माझ्याबरोबर होती. ते पुढे गेले जस्ट. सो आपण आता त्यांच्या पाठोपाठ जाऊया आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊया.
बरं, आपण वेताळदेवच्या इथे आपण दर्शन घेतलं. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण एकच हा पॉइंट आहे इथे वरती बाजूला, जो आपल्याला संपूर्ण अथांग समुद्र दिसतो. त्याच्यामध्ये फोटो सेशनसाठी चांगला प्लेस आहे. बघू शकतो आपण इथून अमेझिंग सुंदर समुद्र दिसतो. आता आपण इथूनच सुरुवात करूया, या बाजूनेच, म्हणजे मंदिराच्या बाजूनेच आपण गड फेरीला सुरुवात करूया. मित्रांनो, या बेटाचे भौगोलिक महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1679 मध्ये येथे किल्ला बांधायला घेतला. मुंबईचे इंग्रज आणि जंजिराचा सिद्धी याच्या युतीला शह देण्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. महाराजांनी या बांधकामाची मुख्य जबाबदारी मराठा आरमाराचे शूर अधिकारी मायनाक भंडारी यांच्यावर सोपवली. ऐन पावसाळ्यात जुलै महिन्यात इंग्रजांच्या तीव्र विरोधाला आणि तोफांच्या माऱ्याला तोंड देत मायनाक भंडारी आणि त्यांच्या 150 सहकाऱ्यांनी इथे तटबंदी उभारली. इंग्रजांनी खांदेरीला वेढा घातला, पण थळच्या किनाऱ्यावरून दौलत खान आणि खांदेरीवरून मायनाक भंडारी यांनी असा पराक्रम केला की शेवटी 1680 मध्ये इंग्रजांना माघार घेऊन महाराजांशी तह करावा लागला. पुढे पेशवे काळात हा किल्ला प्रसिद्ध आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात आला. आपण कोणत्याही किल्ल्यावर गेलो ना, तर जे ट्रेकर्स मंडळी आहेत त्यांना तर सांगावं लागत नाही, पण काही अशी मंडळी येतात की जी ना खरंच एवढ्या चांगल्या वास्तूची ना खूप हालत खराब करून सोडतात. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इथे प्रत्येकाने अंकिता, अक्षय आणि लवचं चिन्ह काढलेलं आहे. सो ही वृत्ती खूप खराब आहे. त्यामुळे काय होतं, आपले हे चांगले आता किती वर्षापूर्वीचे हे दगड असतील ते अशा अवस्थेमध्ये आता की आता त्याच्याकडे बघवत नाहीये, रंगवून ठेवलेलं आहे पूर्ण. सो कृपया असं काही करू नका, जेणेकरून आपली ही जुनी जी संपत्ती आहे, महाराजांपासूनची जी संपत्ती आहे, ती आपल्याला सांभाळून पुढच्या पिढीसाठी जपून ठेवता येईल. या किल्ल्यावरची पहिली वास्तू पहिलं मंदिर आपण बघितलं, जसं गडदेवता बोललो, तर वेताळदेवच्या मंदिराच्या आपण आलो, तर इथे आपल्याला बहुतेक भगवा असावा, पण आता इथे नाही आहे. इथे भगवा आणि याच्या बाजूलाच एक सुंदर अशी शिवकालीन तोफ आहे. ही तोफ आहे इथे, आणि हा अथांग पसरलेला समुद्र. त्याच्यानंतरच आपल्याला इथून पुढे गडफेरी चालू ठेवायची आहे. किल्ल्याच्या बाजूलाच ही तटबंदी आहे. बऱ्यापैकी याचे दगड जे आहेत ते जवळजवळ पडत आहेत, सगळे इथून खाली पडत आहेत. म्हणजे आपण बघितले तर या बाजूला एक तटबंदी पूर्ण ढासळलेली आहे. काळाच्या ओघामध्ये ते जवळजवळ सगळं संपून चाललंय. आता बस याचं जतन व्हावं. त्या एका तोफेच्या नंतर आपल्याला हा इथे एक बुरुज लागला, गोलाकार बुरुज आहे. यानंतर आपण पुढे चाललो आहे. तिथे मला वाटते खूप मोठी तोफ आहे, तोफगडा पण आहे तिथे. चला बघूया आपण. इथे आपल्याला 3 तोफा दिसत आहेत. छोटी तोफ आहे ती विदाऊट तोफगाडा आहे. इथे हे 2 तोफगाडे आहेत. इथे हा एक तोफगाडा, खूप सुंदर अशी तोफ आहे. वा, 3 तोफा आहेत. केवढ्या मोठ्या तोफा आहेत बघा. अमेझिंग ना. अमेझिंग. आणि हा इथे अथांग पसरलेला समुद्र. वा, तोफेच्या बाजूची जी तटबंदी आहे, या तोफेच्या बाजूची जी तटबंदी आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे. खाली पूर्ण समुद्रामध्ये पडली गेलेली आहे.
किल्ल्याच्या तटबंदीवरून आपण फिरतोय. इकडून आपण आलो बघत 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 तर इकडे त्या बाजूला आपल्याला तोफा दिसल्या, 3 तोफा दिसल्यानंतर हा टोटल पूर्ण जो तटबंदी आहे, बाजूला बुरुज आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे दिसते लाईट हाऊस. सो आपण आता इथून वरती जाऊया, लाईट हाऊस बघूया. पहिले तटबंदी पण कोपऱ्यापर्यंत जाऊया, बघूया कोपऱ्यापर्यंत कसं काय आहे ते, आणि त्याच्यानंतर या बाजूला जाऊया आपण. मला असं वाटतं इथे पाण्याचा टाका आहे, पण सुंदर मला वाटतं गोड्या पाण्याचा टाका आहे, त्यामुळे पाणी बऱ्यापैकी आहे इथे. पण मग हे बाजूने सराउंडिंग पूर्ण लॉक करून घेतलेलं आहे. हे इथे वरच्या बाजूला लाईट हाऊस आहे. लाईट हाऊसच्या बाजूला इथे एक खोली आहे. ह्या खोलीमध्ये मी आता जाऊन आलो, पण इथे मला मंदिरासारखं दिसलं. सो मला आयडिया नाही इथे कुठलं मंदिर आहे. हे एक मंदिर आहे इथे आणि हे इथे मंदिर आहे. हे बघा असं काय आहे, ही अशी काही वास्तू आहे इथे. मी ना पूर्ण किल्ल्याला तटबंदीवरून फेरी मारतोय, पण मला असं वाटत नाही की या बाजूला जास्त कोण येत असतील, कारण हे लाईट हाऊस राहिला तिथूनच वरती जायला रस्ता आहे. पण मी तिकडून खाली उतरलो, बोललो तटबंदी बघूया आपण कशा अवस्थेमध्ये आहे. पण वाट जास्त मळलेली नाहीये, जास्त पब्लिक येत नसेल अशी इकडे, असं वाटते मला, कारण तिकडूनच मंदिरातून ते दर्शन घेऊन तिथल्या ते खालच्या बाजूला जात असतील. आपण आहे खांदेरी किल्ल्यावर, आणि खांदेरी किल्ल्यावरचं एक आश्चर्यजनक जे खडक आहे तो तुम्हाला मी दाखवतो. हा तो आहे खडक जो वेगळ्या पद्धतीने आवाज देतो, आणि हा एक नॉर्मल खडक आहे. आपण दोघांचा पण अनुभव घेऊया. हा असा आवाज येतो याचा, आणि हा याचा आवाज बघा इथे. भांड्यासारखा आवाज येतो. आश्चर्यच आहे सगळं. इथे खूप सुंदर सावली आहे, थोडं मोठं झाड आहे. आपण लाईट हाऊसच्या दिशेने जातोय. इथून बघूया रस्ता आहे का जायला. इथे लिहिलंय मुंबई दृश्यस्थळ, म्हणजे व्ह्यू मुंबई दृश्यस्थळ. ओके, बघूया खरंच इथून मुंबईचा अथांग समुद्र दिसतं का. इथे काहीतरी वेगळंच दिसतंय आपल्याला, बघू शकता आपण. काय बोलावं, हे बघा, जे कोण इथे येतात, इथे पितात, इथेच टाकतात आणि निघून जातात. शर्मेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे ही ऍक्च्युली. अथांग पसरलेला समुद्र. खूप सुंदर अशा पायऱ्या बनवल्या तिकडे जायला. अमेझिंग. लाईट हाऊस. खांदेरी किल्ल्यावरील सर्वात मुख्य आणि लांबूनही लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे लाईट हाऊस. ब्रिटिशांनी 1867 मध्ये या 2 मजली इमारतीवर 22 फूट उंच लाईट हाऊस बांधला. मुंबई बंदराकडे जाणाऱ्या जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी याचा वापर केला जायचा आणि तो आजही कार्यरत आहे. कान्होजी आंग्रे दीपस्तंभ म्हणजे लाईट हाऊस इथे आहे, आणि ही इथे एंट्री गेट आहे. 10 रुपये एंट्री फी आहे. आता इथे कोण आहे की नाही आयडिया नाही मला. दुपारी 2 ते 5चा टाइम दिलाय. इथून आतमध्ये आलोय. सुंदर बनवलंय. त्या बाजूला वॉशरूम सुद्धा आहेत.
अरे वा, कोंबडी पण पाहिलेली आहे तिकडे. पाण्याची सोय सुद्धा आहे वाटते इथे. बघूया इथे पाणी आहे का. आहे, म्हणजे आपण इथे बॉटल भरून घेऊ शकतो पाण्याच्या. जनरेटर कक्ष, पॉवर हाऊस. लाईट हाऊस ना बऱ्यापैकी छान आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि पूर्ण रंगरंगोटी केलेली आहे, जीवन झाडाला रंगरंगोटी केलेली आहे. इथे ही जी लादीकरण केले ते सुंदर आहे. सो बघण्यासाठी येणाऱ्याला इथे चार्जेस पण आहेत. 10 रुपये तिकीट आहे पर पर्सन. खूप छान बनवलं आहे. आपण आता इथून निघतोय. मी बरंच पाणी प्यायलो तिकडे. ॲक्च्युली काय, इकडे यायला बोट नव्हती, ते काही मित्र भेटले त्यांच्याबरोबर मी बोटीत गेलो. त्यामुळे जेवणाची व्यवस्था माझी अजिबात नाही. जोपर्यंत मी आता बाहेर जात नाही तोपर्यंत जेवण नाही. खालच्या बाजूला इथे जय श्रीराम लिहिलंय. बजरंगबलीचं मंदिर असणार बहुतेक तिथे. तिथे मारुती रायाचं मंदिर असेल तर आपल्याला पहिलं दर्शन घ्यायचं तिथे. कोणत्याही कंडिशनमध्ये गडावरती मारुती राया असायलाच पाहिजे. चला आपण बघूया, दर्शन घेऊया, मारुती रायाचं दर्शन घेऊया. हे आहे हे बलशाली मारुती रायाचं मंदिर. तुम्हाला मी समोरून दाखवतो. बरं मित्रांनो, आता आपण जवळजवळ पूर्ण खांदेरी किल्ला बघितला. खांदेरी किल्ल्यावर बघण्यासारख्या एक 2-3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर हे लाईट हाऊस, मारुतीचं मंदिर, वेताळ देवीचं मंदिर, हा वाजणारा खडक, तिकडे बोटीचं, जर आपण बोटीने येतोय, कारण बोटीनेच यायला लागतं, तर ते अमेझिंग एक सफर बोटीची. आणि इथे काही मंदिरं आहेत, ती मंदिरं बघण्यासारखी आहेत. बाकी जे जास्त वास्तू नाही आहेत, तटबंदी जवळजवळ ढासळलेली आहे. मी आता माझा हा व्लॉग इथेच संपवतोय. तुम्हाला माझा आजचा व्लॉग किंवा आजची सगळी माहिती कशी वाटली तुम्ही मला कळवा, कॉमेंट करा. जर तुमच्या काही याच्यामधल्या माझ्यापेक्षा जास्त जर तुम्हाला यामध्ये माहिती काय असेल तर मलाही समजून जाईल त्याच्यामध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी गुरुनाथ करकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.